एक 10-12 जण अशा मोठ्या मोठ्या बंदुक्या धाड 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 गोळ्या घालून मारणार. मग तो माणूस बाहेर जाणार कसा त्यात, मग त्या 3 रूमातनं बाहेर पडणार कसा? तर नमस्कार महाराष्ट्र पब्लिक, तर नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ जो आहे एक क्वेश्चन बायकोला मी विचारणार आहे. तर त्या प्रश्नाचं उत्तर जर दिलं तिनं तर तिला मागल ते. आणि काय मित्रांनो, मला बी काय प्रश्न येत नाहीत, पण काय आहे की इंस्टाग्रामवर असे काय काय आहेत जोडपो, मी त्यांचं बघून बायकोला येड्यात काढायचा प्रयत्न करतो. काय होतंय, मला कॉमेडी व्हिडिओ साठी मी स्क्रिप्ट लिहितो ना, तिकडं डोकं लावून लावून बधीर होत चाललंय. काही वेळेस कुणाची तरी कॉपी बी करावी लागते कॉन्टेंटची, मग नाही भेटल्यावर करतोच मी. असं नाही का मी माझ्याच मनाने सगळी कॉन्टेंट असतात माझे, तर काय कॉन्टेंट कॉपी पण असतात. वेळ नाही भेटला किंवा नाही केलं तर मग आम्ही कॉपी करतो. तर आजचा प्रश्न असा आहे की बायकोला येड्यात कसं काढणार आहे, मी एक प्रश्न तिला विचारणार आहे. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की आम्ही कलर्स मराठीवर येऊन गेलो, पण एवढं बॅड लक घडलं की त्या दिवशी लाईटच नव्हती. सगळी मला कमेंट करायला लागल्यात की दादा तुम्ही कलर्स मराठीवर येणार होते, काय झालं काय झालं काय झालं. आता सगळ्यांनी डॉक्टर निलेश साबळे सरांबरोबरचा आमचा व्हिडिओ बघितला कॉमेडी. तर विषय असा झाला आहे की त्या दिवशी लाईट नसल्यामुळं कुणालाच बघता आलं नाही. जवळपास सोलापूर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी, धाराशिव जिल्ह्यात पण बऱ्याच ठिकाणी बघता आलं नाही आहे. तर तुम्हाला सांगतो ते बघायचं कसं. आता मी यूट्यूबला टाकणार होतो पण मला कॉपीराईट पडते. मी बरेच प्रयत्न केला, त्याचे साऊंड उडवले, सगळं केलं, पण कॉपीराईटच डन केला. आणि कॉपीराईट पडली तर माझं चॅनल डिलीट व्हाय बसलं. आता दुसऱ्या वेळेस आता तिसऱ्या वेळेस रिस्क घेऊ शकत नाही. तर त्याच्यामुळं मी तुम्हाला कसं बघायचं मी ते थोडक्यात सांगतो आणि नंतर बायकोला प्रश्न विचारणार आहे. नक्की बघा. ज्यांना ज्यांना प्रश्नाचे उत्तर द्यायला आवडतात, ज्यांना प्रश्न म्हणजे असं गुंत्यातलं प्रश्न बघायचे असं, म्हणजे काय लोकांना इंटरेस्ट असतो, तर ती कसं बघायचं तुम्हाला सांगतो. आता आमचा एपिसोड ज्याने की आम्हाला अलका कुबलताईनं ट्रॉफी दिली, आम्ही विजेता ठरलो आणि खूप एन्जॉय आला शोला. तर तुम्हाला ते जर बघायचं असेल तर जिओ सिनेमा ॲप डाउनलोड करायचा. जिओ सिनेमा ॲप, ती जिओ सिनेमा ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर लॉग इन करण्यासाठी जर मागितला मोबाईल नंबर तर द्या. मोबाईल नंबरनं रजिस्ट्रेशन केलं जातं. नाहीतर माणसानं काहीतरी OTP येतो, OTP येतो, ऑटोमॅटिक ते ॲप डाउनलोड होतो, लॉग इन होतो. आता लॉग इन केल्याच्या नंतर खाली चॅनलची नाव येतात, कलर्स मराठी, कलर्स HD. कलर्स मराठी थोडं स्लाईड केल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल. स्लाईड केल्यावर कलर्स मराठी, तर कलर्स मराठी तुम्हाला टच करायचं आहे. कलर्स मराठीवर टच केल्याच्या नंतर काय करायचं आहे, लगेच अजून 2दा तिथं मालिकाचं नाव येतं आहे. एकदा स्लाईड केलं की हसताय ना हसायला पाहिजे, डॉक्टर निलेश साबळे, भाऊ कदम असे दिसत आहे तुम्हाला बॅनर, त्याच्यावर टच करायचं आहे. त्याच्यावर टच केल्याच्या नंतर आज कोणवर आहे, रविवारपर्यंत तर आमचा एपिसोड फर्स्टला दिसतोय. 26 मेचा जो एपिसोड आहे त्याच्यावर टच करायचं आहे. त्याच्यावर टच केलं की आम्ही त्या एपिसोडमध्ये आहे. तो एपिसोड बघा म्हणजे तुम्हाला कळेल. आता खरं तर TVवर बघायला बघायला नाही भेटल्यामुळं आम्हाला पण नाही भेटलं. आम्ही काय केलं माहिती आहे, आम्ही जिओ सिम असल्यामुळं आम्हाला लाईव्ह बघायला भेटलं. तर अजून एक महत्त्वाचं म्हणजे जिओ सिमने एक भारी फॅसिलिटी काढली आहे की जे लाईव्ह TV दिसतात. जिओ सिम जर यूज केलं तर जिओ TV असं एक ॲप आहे, त्याच्यामध्ये तुम्ही गेला तर सगळे चॅनल्स लाईव्ह दिसतात. आम्ही त्याच्यावरच बघितलं, त्याच्यावर शूट केला. तर अजून जर कोणाला जर नाहीची सिस्टम जमला ॲपचा, तर माझं फेसबुक ID आहे औदुंबर गावरे म्हणून. औदुंबर गावरे आयडीवर आज मी एक क्लिप टाकलेली आहे. अजून उद्या दुसरी क्लिप टाकणार आहे. 2च क्लिप आहे त्या डाउनलोड केलेत मी. जेवढं माझं आहे तेवढं मी डाउनलोड केले, बाकीचं नाही का, तर लय मोठं आहे ते. त्याच्यामुळं जर कोणाला ह्या जिओ ॲपवर जर नाही कोणाला बघायला भेटलं तर मग तुम्ही हे करा, माझ्या फेसबुक आयडीवर जावा. मी तिथं एक क्लिप टाकली, उद्या एक टाकणार आहे. चला, बायको बाहेर येऊन बसली आहे, त्याला एक प्रश्न विचारू आणि पाहिजे ती बक्षीस देऊ, पाहिजे ती म्हणन ती. तर चला, आली बनवायचं नाही आमच्या. तर मित्रांनो, चिवला आली ताप. नाही तुला नाही बोलत बाळा, मी तुला नाही बोलत, मम्मीला बोलतोय, मम्मीला. हा बोलू बाळा. हा, तर 4 रूम असतात. हा, ज्या रूम मध्ये तू आहे त्या रूमला दरवाजा नाहीये. हा, आणि तुझ्या जी रूम आहे का ती मोठी रूम आहे, आणि त्या रूमला अटॅच 3 रूम आहे त्या, आणि त्या 3ही रूमाला दरवाजे बाहेर निघण्यासाठी त्या रूमामध्ये. हा, पण त्या 3 रूमामध्ये एक अडचण आहे. त्या एका रूम मध्ये पूर्ण असा जाळ आहे. दुसऱ्या रूम मध्ये 3 वर्ष झालं वाघ उपाशी आहे, आणि तिसऱ्या रूम मध्ये लोक बंदुक्या घेऊन आहेत. बंदुक्या एक 10-12 जण अशा मोठ्या मोठ्या बंदुक्या
धाड 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 गोळ्या घालून मारणार. मग तो माणूस बाहेर जाणार कसा त्यात, मग त्या 3 रूमातनं बाहेर पडणार कसा? तिथून जर तो निघला, त्या 3 मधनं कुठल्या रूम मधनं जर निघला तर तो बाहेर वाचला म्हणायचा. मग त्याला काय करेल ते सांग. मेन गोष्ट अशी रूमच नसते की त्याला दरवाजा नसतो. मी बनवली म्हणतो ना, पण मी त्यात गेलेच नाही ना. मी काय म्हणतो, मी एक कोड विचारले तुला. मी त्या रूमा बनवल्यात. तुझी जी रूम आहे ती मोठी रूम आहे आणि त्या 3 रूमाच्या आहेत त्या 3ही रूमाला बाहेर निघायचा रस्ता आहे. तुझ्या रूमला रस्ताच नाही, पण तुला बाहेर निघायचं म्हणलं तर त्या 3 रूम मधनच निघायचं. नाही, मी म्हणलं होतं ऑडियन्सला, म्हणलं होतं की आज बायकोची मागेल ती मी देणार. तुम्ही म्हणलं, पण आज असाच प्रश्न डेली माझ्या बायकोला मी विचारत राहील. सबस्क्राईब करत राहा. मी पण काय एवढा हुशार नाहीये, पण काही मला शेअरचॅट वरून मला एक हे आलं. थांबा, मी हारले. मी प्रश्न मग उत्तर देणार, तुम्ही सांगा उत्तर. मी उत्तर सांगणार ना. तुला कोणाला विचारायचंय, क्ल्यू द्यायचंय का? बोलव कोणाला बोलायचंय. तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर. नाही, तुला कोणाला विचारायचं विचार की. कोणाला? कोण सांगा? दीक्षाला विचार. दीक्षा शाळेत जात नाही का? दीक्षा इकडे वळा. परे, मम्मीला एक प्रश्न विचारलाय, उत्तर जे आहे नाही. वाघान रुमान 3 रुमान 4 रुमान आली का? बर नाही, उत्तर द्यायचंय. वाघ तसला आकडेवारी नाहीत, हिसाब नाही, हिशोब नाही, आकडेवारी नाही. हा सांग. कोड आहे, कोड. तिला तर येईनच झालंय. हा, तुम्ही मला शाळेत जाते. थांबसूल बोलायचं. एक प्रश्न आहे, हा त्याला विचारलं याय नाही. 3-4 रूम असतात. हा, 4 रूमामध्ये 1 रूमामध्ये जे आहे ते तू आहे किंवा मम्मी आहे. हा, एका रूम मध्ये तू, आणि 3 रूमामध्ये एका रूम मध्ये पूर्ण जाळ आहे. दुसऱ्या रूम मध्ये 3 वर्ष झालं वाघ उपाशी आहे, आणि तिसऱ्या रूम मध्ये बंदुके घेऊन माणसं बसले ती. मग त्या 3 रूमला दरवाजा आहे बाहेर निघायचा. आणि हिच्या रूमला दरवाजा नाही, तुझ्या रूमला दरवाजाच नाहीये. त्या 3ही रूमांना काय आहे, दरवाजा आहे बाहेर निघायचा. पण तुझ्या रूम मध्ये आहेस, त्या रूमला दरवाजा नाही. तुला त्या रूम मधनं कुठल्या बी रूम मधनं जायचं. तुला तर माहिती 3 रूमामध्ये किती अडचण आहे. मग तू कुठल्या रूम मधनं बाहेर निघशील? बाहेर तर निघणार आहे नक्की. मी सांगतो कुठल्या रूम मधनं बाहेर निघणार आहे. तुझ्या रूमला दरवाजा नाही म्हणल्यावर तू कशी बाहेर निघशील? काय ग बाई, ज्या रूम मध्ये तू आहे त्या रूम पूर्ण लॉक आहे, आणि ह्या 3 रूम आहेत त्या रूम मधनं आडवीत ती जी आडवं सांगितली मी तुला, ती क्रॉस करून तुला बाहेर निघता येते बाहेर. मग तू बाहेर कशी निघणार? वाचली म्हणायचं तिथून बाहेर निघले की. जमतंय का? नाही जमत. कोणाचंच नाही का टकोर चालत? परत तुझं चलतंय का? सांग बरं. कसं दार फोडून जाईल? तू काय साऊथ इंडियनची हिरोईन आहे काय? दार फोडून जाईल. पुढं वाघ आहे, बंदुके आहे आणि जाळ आहे, मग कसं करणार? नाही का जमत कुणाला? सांगू का मग? हा, तुम्ही प्रश्न नीट ऐकला का माझा? झालं सर तुम्ही प्रश्न नीट ऐकला का माझा? मी काय म्हणलो? पहिल्या रूम मध्ये जाळ आहे पूर्ण, बरोबर? पहिल्या रूम मध्ये जाळ टोटल म्हणल्यावर तिथून जाता येत नाही. दुसऱ्या रूम मध्ये मी काय म्हणलं, 3 वर्ष झालं वाघ उपाशी आहे. जरा विचार करा, 3 वर्ष माणूस कोणी उपाशी राहतो का? जनावर तर उपाशी राहील का? चौथ्या रूम मध्ये तर बंदुके घेऊन आहे ती माणसं, पण 3 वर्ष वाघ कुठला उपाशी राहतो का? मरून जाईल ना तो पण. 3 वर्ष कोण जगतं का ती सांग आधी? कोणच नाही. हा, मग मी तुला काय म्हणलो होतं, 3 वर्ष झालं वाघ उपाशी आहे. मग 3 वर्ष उपाशी राहील का वाघ? नाही. हा, मग तू विचार, प्रश्न मी ऐकत विचार करतो वाघ आहे म्हणून खाऊन टाकला नाही, पण असं वाटायचं आपण सांगतोय ती चुकीच आहे, आणि आता तुम्ही सांगितलं की बोल काय चुकीचं आहे? प्रश्न नीट ऐकला मी तुला काय म्हणतो. तू म्हणायचं ना मग 3 वर्ष वाघ उपाशी कुठला असतो का? मरून जाईल ना का वाघ? लय झालं 21 महिना 1.5 महिना जगतो माणूस नाही खायला भेटल्यावर. मी तुला 3 वर्ष म्हणलं. दिमाग तो किसी को भी नहीं है, मेरे को भी नहीं है. मैंने पर 2 बार 3 बार सुना और तुमको येड़े में निकाला. बाय बाय, टाटा, सी यू. HPS word on
कलेक्शन